अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार. शहर प्रमुखासह माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश. अहिल्यानगर मनपामध्ये आजपर्यंत सर्वात जास्त नगरसेवक, 4 महापौर असलेल्या ठाकरे गटाला आता मात्र मोठं खिंडार पडलंय. ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी आज गुरुवार दिनांक 30 रोजी मुंबई येथे शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय. विद्यमान शहर प्रमुख, माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकारी यांनी अहिल्यानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून डायरेक्ट मुंबई गाठली. शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेंडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, परेश लोखंडे, संतोष गेणप्पा, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, विजय पठारे आदींसह माजी नगरसेवक सुरेश तिवारी, उपशहर प्रमुख संदीप दातरंगे, अरुण झेंडे, रमेश खेडकर, अभिजित अष्टेकर, बंटी खैरे, कैलास शिंदे, संतोष तनपुरे, प्रवीण बेद्रे, चेतन शिरसूल, अण्णा घोलप, सागर थोरात, अभिजित दहीहंडे, अनिकेत आरडे, आसिफ पटवेकर, ॲडव्होकेट सतीश गीते आदींसह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिंदे गटात आज जाहीर प्रवेश केलाय. यामुळेच आता नगरमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय, अशी चर्चा मात्र जोरात सुरू आहे. कवडे स्थायी समिती सभापती, सचिन शिंदे नगरसेवक, श्याम अप्पा नळकांडे, सुरेश तिवारी, संतोष ज्ञानप्पा, बबलू शिंदे, संग्राम कोतकर, दत्तात्रय कावरे, संदीप दातरंगे, सुरेश तिवारी झाला, परेश लोखंडे, नगरसेवक कैलास शिंदे आणि हे सर्व 12 नगरसेवक, महापौर सकट आणि उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख या सगळ्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो. आणि यापूर्वी देखील नगरमधले आपले अनिल शिंदे, सचिन जाधव, सुभाष लोंढे, दिलीप सातपुते हे पूर्वीच आलेले आहेत, बरोबर समजले. आणि बाबूशेठ टायरवाला आणि तुझा कोण प्रवेश करायचा. आणि म्हणून आता अहिल्यादेवी नगर, आपलं जुनं अहमदनगर, बरोबर, आणि उर्वरित जे नगरसेवक आहेत तेही पुढच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, माजी आमदार आहेत, पदाधिकारी आहेत, हे सर्वजण शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. मी त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मनापासून त्यांना खरं म्हणजे शुभेच्छा देतो. खरं आपल्याला माहित आहे नगर मधली स्टोरी महापौराची, त्यामुळे नगरमध्ये ज्या वेळेस महापालिकेची निवडणूक झाली त्या वेळेस तिथं आपल्या युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा आपल्या युतीचा भगवा झेंडा फडकेल आणि या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आपल्याला तिथल्या मूलभूत सोयी सुविधा, त्या भागातला विकास, रस्ते, पाणी, दिवाबत्ती यासाठी कुठेही काही कमी पडणार नाही याची ग्वाही आपल्याला मी देतो. मी आपल्याला एवढंच सांगतो, आज मुंबईतले नगरसेवक, मुंबईतले विभाग प्रमुख, मुंबईतल्या महिला आघाडी, मुंबईमधले अनेक पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे हा प्रवेशाचा ओघ जो आहे आपल्याला माहित आहे की गेल्या सरकार आपण स्थापन केल्यापासून बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालेले सर्व कार्यकर्ते आज जी आपण भूमिका घेतली बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची, धर्मवीर आनंदगे साहेबांचे विचार पुढे नेण्याची 2.5 वर्षापूर्वी, आणि म्हणून शिवसेना विधानसभेमध्ये आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून या ठिकाणी 60 नगरसेवक शिवसेनेचे आपले निवडून आले विधानसभेमध्ये.
आमदार आणि त्यामुळे लोकसभेमध्ये देखील तुम्हाला माहित आहे की शिवसेनेला उभाटापेक्षा 2 लाख मतं जास्ती मिळाली आणि विधानसभेला तब्बल 15 लाख मतं जास्त मिळाली आणि उभाटाने 97 विधानसभा लढवल्या, 20 जिंकल्या. आपण 80 लढवल्या शिवसेनेने आणि 60 जिंकल्या. त्यामुळे आता शिवसेना कुणाची हे ठरवण्याची आता विचारण्याची वेळ येणे गरज आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार तुम्ही सगळे आहात आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या कामावर शिक्कामोर्तब केलंय. 2.5 वर्ष दिवस रात्र आपण मेहनत केली आणि म्हणून महायुतीचे 232 आमदार निवडून आले आणि ऐतिहासिक दैदिप्यमान असा विजय या महाराष्ट्रात महायुतीला मिळालेला आहे. आणि म्हणून या पुढे देखील मी मुख्यमंत्री असताना जे काम 2.5 वर्षात आपण केलं, प्रकल्प केले, लाडकी बहीण योजना, इतर योजना, शेतकऱ्यांच्या योजना, लाडक्या भावांच्या योजना, सगळ्या योजना आपण केल्या आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती जनतेने दिली. आता जास्त जबाबदारी आपली वाढली आहे. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. आम्ही टीम म्हणून या महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा विकास, या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, या महाराष्ट्राला या देशामध्ये नंबर 1चं स्थान मिळालंय, त्याच्यामध्ये आणखी आपण प्रगती करून या राज्याला पुढे नेऊया, सर्वसामान्य लोकांना न्याय देऊया, एवढंच या प्रसंगी मी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व नगरसेवकांचं, पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत, आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो, आपल्याला शुभेच्छा देतो. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.